मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी इतिहास पाठ्यपुस्तकातील 50 प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, ग्रीक संस्कृतीचा उदय कोठे झाला? तर ग्रीक संस्कृतीचा उदय युरोपच्या आग्नेय दिशेला छोट्या बेटांमध्ये झाला. प्रश्न क्रमांक 2, ग्रीक हा शब्द कशावरून प्रचलित झालेला आहे? तर ग्रीसिया या बेटावरून ग्रीक हा शब्द प्रचलित झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3, ग्रीस देश कोणत्या नावाने ओळखला जातो? तर हेलास या नावाने सुद्धा ग्रीस देशाला ओळखलं जाते. प्रश्न क्रमांक 4, ग्रीक संस्कृतीने जगाला कोणती देणगी दिली? तर लोकशाहीची देणगी ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, अथेन्स हे राज्य कशासाठी प्रसिद्ध होते? तर कला, तत्वज्ञान व राजकीय विचार यांसाठी अथेन्स हे राज्य प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 6, अथेन्समधील लोक राज्याच्या प्रमुख शासकाला काय म्हणत असे? तर ऑर्कॉन असे म्हणत असेत. प्रश्न क्रमांक 7, अथेन्सची काय ख्याती होती? तर शांतताप्रिय व सुसंस्कृत राज्य अशी त्याची ख्याती होती. प्रश्न क्रमांक 8, अथेन्सला काय म्हणून संबोधले जाते? तर हेलासची प्रशाला म्हणून सुद्धा संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 9, अथेन्समधील लष्करी नगर राज्य कोणते? तर स्पार्टा हे अथेन्समधील लष्करी नगर राज्य होय. प्रश्न क्रमांक 10, मॅसेडिनिओ राजा फिलिप्स याने ग्रीकवर आक्रमण केव्हा केले? तर इसवी सन पूर्व 338 मध्ये त्यांना आक्रमण केलं. प्रश्न क्रमांक 11, ग्रीकांची समाज व्यवस्था कशी होती? तर पितृसत्ताक समाज व्यवस्था होती. प्रश्न क्रमांक 12, ग्रीकांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन कोणते होते? तर फळबागा हे त्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. प्रश्न क्रमांक 13, होमर यांनी कोणती महाकाव्ये लिहिली? तर इलियड व ओडिसी ही काव्ये त्यांनी लिहिली. प्रश्न क्रमांक 14, पिंडार हा ग्रीसमध्ये कोण होता? तर गीतकार होता. प्रश्न क्रमांक 15, पिंडारने कोणता नाट्यप्रकार साहित्यात रूढ केला? तर शोकांतिका हा नाट्यप्रकार त्याने साहित्यात रूढ केला. प्रश्न क्रमांक 16, हिरोडोटसने समग्र व शुद्ध इतिहास केव्हा लिहिला? तर इसवी सन पूर्व 5व्या शतकात हिरोडोटसने समग्र व शुद्ध इतिहास लिहिला. प्रश्न क्रमांक 17, इतिहासाचा जनक कोण? तर हिरोडोटस. प्रश्न क्रमांक 18, थ्युसिडीज ग्रीकमध्ये कोण होता? तर इतिहासकार होता थ्युसिडीज हा ग्रीकमधला. प्रश्न क्रमांक 19, ग्रीसमध्ये कोणकोणते तत्वज्ञ होऊन गेले? तर सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल हे तत्वज्ञ होऊन गेले. प्रश्न क्रमांक 20, ऑलिम्पिक स्पर्धेचे मूळ कोठे आहे? तर प्राचीन ग्रीक प्रथेमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं मूळ आहे. प्रश्न क्रमांक 21, ग्रीकांचे मुख्य दैवत कोणते? तर झुस हे ग्रीकांचं मुख्य दैवत होते. प्रश्न क्रमांक 22, ग्रीसमध्ये आधुनिक ऑलिम्पिकला केव्हा सुरुवात झाली? तर 1896ला सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 23, ऑलिम्पिक सामन्याचे ध्येय वाक्य काय आहे? तर अधिक गतिमान, अधिक उच्च व अधिक बलशाली हे ऑलिम्पिक सामन्याचे ध्येय वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 24, ऑलिम्पिक ध्वज कसा आहे? ध्वज पांढरा आहे व ध्वजाच्या मधोमध एकमेकात गुंतलेली 5 वर्तुळे आहेत असा ऑलिम्पिक ध्वज पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 25, मानवी इतिहासाचे 3 कालखंड कोणते? तर प्रागैतिहासिक, इतिहासपूर्व आणि ऐतिहासिक कालखंड असे 3 कालखंड आहेत. प्रश्न क्रमांक 26, मानवास लेखनकला अवगत नव्हती तो कालखंड कोणता? तर प्रागैतिहासिक तो कालखंड होय. प्रश्न क्रमांक 27, सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन यांनी सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. प्रश्न क्रमांक 28, मानवाने प्रथम कोणते हत्यार बनवले? तर हातकुराड हे प्रथम त्याने हत्यार बनवले. प्रश्न क्रमांक 29, मानवाला धातूचा शोध केव्हा लागला? तर 10,000 वर्षापूर्वी लागला. प्रश्न क्रमांक 30, जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? तर भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. प्रश्न क्रमांक 31, लाहोर मुलतान रेल्वे मार्ग काम केव्हा सुरू झालं? तर 1920च्या सुमारास काम चालू झालं. प्रश्न क्रमांक 32, हडप्पा संस्कृतीचे केंद्रस्थान नगर असल्यामुळे तिला कोणत्या नावाने ओळखतात? तिला नागरी संस्कृती किंवा नगर संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती या नावाने ओळखलं जाते. प्रश्न क्रमांक 33, प्रचंड गोदीचे अवशेष कोठे सापडलेले आहेत? तर लोथल या ठिकाणी गोदीचे अवशेष सापडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 34, ब्रिटिश काळातील पुरातत्व खाते प्रमुख कोण होते? तर सर जॉन मार्शल हे ब्रिटिश काळातील पुरातत्व खाते प्रमुख होते. प्रश्न क्रमांक 35, हडप्पा येथे उत्खनन कोणी केले? तर दयाराम सहानी यांनी हडप्पा येथे उत्खनन केले. प्रश्न क्रमांक 36,
मोहेंजोदडो येथे उत्खनन कोणी केले तर रखेलदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडो येथे उत्खनन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37. कार्बन 14 पद्धतीचा शोध कोणी लावला तर FW लिबी या शास्त्रज्ञाने कार्बन 14 लिबीचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 38. भारतात वैदिक संस्कृतीचा पाया कोणी घातला तर इंडो आयर्न भाषा बोलणाऱ्या टोळ्यांनी भारतात वैदिक संस्कृतीचा पाया घातला. प्रश्न क्रमांक 39. वैदिक काळाचा पहिला कालखंड कोणता तर ऋग्वेद काळ हा वैदिक काळाचा पहिला कालखंड होय. प्रश्न क्रमांक 40. वैदिक संस्कृती विकसित करणाऱ्या लोकांना काय म्हटले जाते तर आर्य असं त्यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 41. आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता तर ऋग्वेद हा आर्यांचा आद्य ग्रंथ होय. प्रश्न क्रमांक 42. यजुर्वेदात कशाची माहिती दिलेली आहे तर यज्ञाविषयीची संपूर्ण माहिती ही यजुर्वेदात दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 43. कोणत्या वेदाला भारतीय संगीताचा पाया असे म्हटले जाते तर सामवेदाला भारतीय संगीताचा पाया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 44. वैदिक काळात कारागिरांच्या संघटनेला काय म्हणत तर श्रेणी असे म्हणत. आणि प्रश्न क्रमांक 45. श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हणत असे तर श्रेष्ठी असे म्हणत असे. प्रश्न क्रमांक 46. वैदिक काळात कुटुंब प्रमुखाला काय म्हणत तर गृहपती असे म्हटले जात असे. प्रश्न क्रमांक 47. आर्यांच्या प्रमुख देवता कोणत्या होत्या तर अग्नी व रुद्र ह्या त्यांच्या प्रमुख देवता होत्या आणि ते यांचीच पूजा करत होते. प्रश्न क्रमांक 48. जैन या शब्दाची उत्पत्ती कशापासून झालेली आहे तर जीन या शब्दापासून जैन या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 49. जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण तर ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होय. प्रश्न क्रमांक 50. जैन धर्माचे 23वे तीर्थकार कोण तर पार्श्वनाथ हे जैन धर्माचे 23वे तीर्थकार होते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.